नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बालमित्रांनो, आज आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली म्हण आहे अति तेथे माती. या म्हणीचा अर्थ असा आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही आपली दुसरी म्हण आहे. दुसरी म्हण आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणीचा अर्थ आहे, जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. तिसरी म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ आहे, शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. चौथी म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. या म्हणीचा अर्थ आहे, आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. आपली पुढील म्हण आहे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचताच भलत्याच ठिकाणी पोहोचणे.
पुढील म्हण आहे आगीतून फुपाट्यात. या म्हणीचा अर्थ आहे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात पडणे. पुढील म्हण आहे आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ आहे आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर देवाचे नामस्मरण करणे. पुढील म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च जास्त करणे. पुढील म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे. या म्हणीचा अर्थ आहे छोट्या वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ होणे. शेवटची म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. बालमित्रांनो, म्हणींचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.